मनोज जरांगे आपल्या बरोबरच आहेत अशी जाहीर कबुली छत्रपती संभाजीराजेंनी दिली आहे। बीडमध्ये गेवराई मतदारसंघाच्या उमेदवार पूजा मोरे यांच्या प्रचार सभेदरम्यान त्यांनी हे विधान केले। तर जरांगे पाटलांच्या चळवळीला स्वराज्य पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे असंही संभाजीराजे म्हणाले। नागपुरात मराठा क्रांती मोर्चानं सकल मराठा बांधवांना आवाहन केले। आरक्षणाबाबत मराठा समाजाला फसवणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, शिवसेना, ठाकरे पक्ष यांना कोणीही मतदान करू नका अशी भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चानं घेतली। बबनराव लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचा राहुल लोणीकरांना फटका बसलेला आहे। मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्या इतकी मतं आहेत असं वक्तव्य बबनराव लोणीकरांनी परतूरमध्ये केलं होतं। त्याविरोधात आता मराठा समाजानं रोष व्यक्त केला। मंठा तालुक्यातील उसवद इथं राहुल लोणीकरांना प्रचारादरम्यान मराठा समाजानं जाब विचारला। राज्यातील ओबीसींनी दगडापेक्षा मऊ असलेल्या महायुतीसोबत राहावं असं उघड आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केले। तर भूषणसिंह होळकरांना होळकरांचं वंशज म्हणून शरद पवार घेऊन फिरतायत, मात्र ते वंशज नाहीत अशी टीका हाकेंनी केली। सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी पार पडली। सुनावणी सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला शरद पवारांचे फोटो आणि व्हिडिओ न वापरण्याचे निर्देश दिले। तसंच घड्याळाचं चिन्ह वापरताना त्याखाली डिस्क्लेमर वापरण्याच्याही सूचना दिल्या। सांगलीतील वसंतदादा स्मारकावर माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांच्या जयंती दिनानिमित्तानं अनेक मान्यवरांनी अभिवादन केलं। खासदार विशाल पाटील, माजी मंत्री प्रतीक पाटील, शैलजा भाभी पाटील, सांगलीच्या अपक्ष उमेदवार जयश्री पाटील या सर्वांनी यावेळी उपस्थिती लावली। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे राजकारण चांगलेच तापले। उमेदवारांमध्ये सुरू असलेला शाब्दिक वाद आता पोस्टर वॉरपर्यंत पोहोचला। अकोला पश्चिममध्ये अज्ञात व्यक्तीनं बंडखोरांचे बॅनर्स फाडलेत। नेमके बॅनर्स कुणी फाडले हे अद्याप समजू शकलेलं नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर होते। यावेळी अजित पवार यांच्या सोबत कार्यकर्त्यांनी बॅनर झळकवले। सकाळी 6 वाजल्यापासून जनसेवा करणारे अजितदादा जिरायतीने बागायती करू शकतात अशा आशयाचे फलक कार्यकर्त्यांनी झळकावले। 14 तारखेला संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा आहे। सांस्कृतिक मैदानावर ही सभा होणार आहे आणि याच मैदानावर संभाजीनगर किंवा औरंगाबाद अशी हाक बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती। त्यामुळे शिवसेना आणि मैदानाचं एक भावनिक नातं आहे। या ऐतिहासिक मैदानावर उद्धव ठाकरे यांची जोरदार सभा होईल असा विश्वास अंबादास दानवेंनी व्यक्त केला। संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीराजेंनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाला भेट दिली। दरम्यान पारंपरिक पक्षांनी जनतेसाठी काहीही केलेलं नाहीये, त्यामुळे प्रस्थापित सोडून इतरांनाही संधी मिळायला हवी असं वक्तव्य राजेंनी केलं। राहुरी तालुक्यातील वांबोरीत प्राजक्त तनपुरेंच्या प्रचारासाठी शरद पवारांनी हजेरी लावली। मी जबाबदारी टाकल्यावर माझ्या पक्षाचा आमदार जनतेसाठी कष्ट करतो, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवा असं आवाहन यावेळी शरद पवारांनी केलं। दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि भाजप नेते शिवशरण बिराजदार पाटलांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश झाला, त्यामुळे भाजप आमदार सुभाष देशमुखांना मोठा धक्का मानला जातो। नागपूरच्या रामटेक विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू आहे। काँग्रेसचे बंडखोर उमेदवार राजेंद्र मुळक यांचा काँग्रेस नेते सुनील केदार आणि श्याम बर्वे उघडपणे प्रचार करतात, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाराजी आहे। देवेंद्र फडणवीसांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यासाठी राज्यातील 70 लाख रामोशी समाज महायुतीच्या मागे आहेत असं राजे सोमाजी नाईक मंडळाचे अध्यक्ष दौलताना शितोळेंनी घोषणा केली। काँग्रेस सरकारनं रामोशी, बेडर समाज मातीमध्ये काढले, मात्र महायुतीनं समाजाच्या 13 मागण्या मान्य केल्याचं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलं। जनतेला जर लाथ मारत असतील तर आता जनतेने त्यांना लाथ मारावी अशी जोरदार टीका संभाजीराजेंनी रावसाहेब दानवेंवर केली। दरम्यान अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या विधानावरही संभाजीराजेंनी निशाणा साधला। तर सुसंस्कृत माणसं येणं गरजेचं आहे असं संभाजीराजेंनी म्हटलं। मनसे गुजरातच्या मैत्री पुत्रासाठी लढते, महाराष्ट्राच्या भूमिपुत्रासाठी नाही अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली। वरळीतील प्रचार रॅलीत त्यांनी मनसेवर टीका केली। यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरही टीकेची झोड उठवली। बीडमध्ये महायुतीच्या दोन्ही उमेदवारांमध्ये ठिणगी पडली आहे। राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली, मात्र आश्रित महायुतीचं तिकीट बाळासाहेब आजबे यांना कसं मिळवलं याचे पुरावे असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे। तर पुढील 2 दिवसात पुरावे समोर आणणार असल्याचा इशारा धस यांनी दिला। साहेबांची शेवटची निवडणूक, नातवाकडे लक्ष द्या असं बोललं जातंय। मी पुतण्या असलो तरी मुलासारखा आहे असं वक्तव्य अजित पवारांनी केले। काही जण भावनिक राजकारण करत साहेबांची शेवटची निवडणूक असं सांगतील असंही अजित पवार म्हणाले। मला इंग्रजी येऊ की न येऊ, मात्र मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे। 6.5 लाख कोटीचं राज्याचं बजेट सादर करतो असा टोला अजित पवारांनी युगेंद्र पवारांना लगावलेला आहे। तर त्याला टिंबही काढता येत नसल्याचं अजित पवार म्हणाले।
मुख्यमंत्री बदलण्याची ताकद ठेवतो असं मोठं वक्तव्य अब्दुल सत्तारांनी केले. सत्तारांनी रावसाहेब दानवेंवर प्रत्यक्षपणे टीका केली आहे. संभाजीनगरच्या अजेंठा इथे एका सभेत सत्तारांनी हे वक्तव्य केले. तर माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद आहे असंही सत्तारांनी सांगितलं. रवी राणा आणि फडणवीस यांची मैत्री रामलखन सारखी अशी खोचक टीका बच्चू कडूंनी केली. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राणा दाम्पत्यावर अमरावतीत जोरदार टीका केली. यावर बच्चू कडूंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आमची लढाई आर्वीचे उमेदवार वानखेडेंसोबत नसून देवेंद्र फडणवीसांसोबत आहे असं वक्तव्य वर्ध्याचे खासदार अमर काळेंनी केले. आर्वी मतदारसंघात अमर काळेंच्या पत्नी मयुरा काळेंना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली तर महायुतीकडून सुमित वानखेडेंना उमेदवारी देण्यात आली. लोकसभेत धक्का बसला म्हणून महायुतीने लाडकी बहीण योजना आणली असा टोला शरद पवारांनी लगावला. तसं 1,500 रुपये दिले, मात्र आता बहिणीच्या रक्षणाची गरज असल्याचं सांगत आम्हाला साथ दिल्यास महिलांना 3,000 रुपये देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. उदय सामंतांनी फक्त टोमण्यानं बोलावं, कुचकड बोलावं, तुम्ही काय ब्रह्मदेव लागून गेलात का असा सवाल भास्कर जाधवांनी केलाय. सामंतांच्या डोक्यात फार हवा गेली अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. रत्नागिरीतील प्रचार दौऱ्यादरम्यान ते बोलत होते. माझ्या विजयात उद्धव ठाकरेंच्या सभांचा खारीचा वाटा असेल असा टोला नितेश राणेंनी ठाकरेंना लगावलाय. तर ठाकरेंच्या सभांमुळे माझ्या मतदानात किमान 15 ते 20,000 मतांनी वाढ होणार आहे अशी खोचक टीका नितेश राणेंनी केली आहे. खासदार संजय राऊतांनी विक्रोळीमधील सभेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. राज ठाकरेंनी स्वतः भाषण ऐकावं मग कळेल भाषा काय, त्यांनी आम्हाला मराठी भाषा शिकवू नये अशी टीका राऊतांनी केली. अहिल्यानगरच्या कर्जत जामखेडचे भाजप उमेदवार राम शिंदेंनी पोस्ट करत निवडणुकीत आर्थिक मदत करण्याचं आवाहन नागरिकांना केलं. यावर रोहित पवारांनी राम शिंदेवर टीका केली. भाजपनं मोठा निधी दिला असतानाही राम शिंदे लोकांना भावनिक आवाहन करतायत असा टोला रोहित पवारांनी लगावलाय. रायगडच्या पेणमधील भाजप महायुतीचे उमेदवार रवींद्र पाटलांच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मोठी घोषणा केली. समृद्धी महामार्गाप्रमाणे विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल असं फडणवीसांनी जाहीर केलं. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या संमतीनं जमीन घेतल्या जाणार असल्याचं ते फडणवीसांनी म्हटलं. यवतमाळमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली आहे. पटोलेंचं हेलिकॉप्टर दाखल होताच भरारी पथक तपासणीसाठी पोहोचलं, मात्र तपासणी दरम्यान पटोलेंकडे कुठलंही साहित्य आढळून आलेलं नाही. नांदेडमध्ये फडणवीसांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. निवडणूक विभागाकडून हेलिकॉप्टर आणि बॅगेची तपासणी करण्यात आली. सभेसाठी जात असताना निवडणूक विभागाकडून त्यांची बॅग आणि हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली. अजित पवारांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. अजित पवारांच्या बॅगची हेलिकॉप्टरची तपासणी आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केली. अशा प्रकारच्या उपाययोजना स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहे, त्यामुळे कायद्याचा आदर करू अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. सातारा संबुरात देसाईंच्या ताफ्यातील गाड्यांची तपासणी करण्यात आली. साताऱ्यातील हेळवाक या गावामध्ये भरारी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ताफ्यातील गाड्यांची तपासणी करत विचारपूस केली. देसाईच्या ताफ्यातील गाड्यांमध्ये कोणत्याही आक्षेपार्ह वस्तू आढळून आलेल्या नाहीत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे सभेसाठी लातूर विमानतळावर येताच निवडणूक विभागाकडून त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. महायुतीचे उमेदवार अर्चना पाटील चाकूरकर यांच्या प्रचारार्थ पियुष गोयल यांची जाहीर सभा होती. तसंच सकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याही बॅगेची तपासणी झाली आहे. बॅगा तपासण्यावर उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या आक्षेपावरून चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. उद्धव ठाकरेंना समोर हात दिसत असल्यानं सध्या ते बिथरलेले म्हणून ते लहान सहान गोष्टींवर कांगावा करत असल्याचं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं. अलिबाग विधानसभा मतदारसंघातील शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सरकारी कार्यालयात प्रचाराला बंदी असताना चित्रलेखा पाटील यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या कार्यकर्त्यासह जाऊन तिथं आपला प्रचार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. अमरावतीत रोकड वाहतूक करणारी 2 वाहनं अमरावती पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. 2 वाहनांमध्ये 2.5 कोटी रुपयांपर्यंत रोख असल्याची माहिती मिळते. रेडिएंट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिस या कंपनीची कॅश वाहतूक करणारी वाहनं असल्याची प्राथमिक माहिती आहे.